जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही दिलेला आहे। आमदार 2 जे आहे ते आता भाजपमध्ये प्रवेश केलाय, पुढील काळात कशी गणित असतील? नाही, भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या सहकार्यांनी भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा देश आणि महाराष्ट्र विकास करू शकतो आणि आपल्या मतदारसंघातले बऱ्याच वर्षाचे प्रलंबित प्रश्न सोडवू शकतो ही भावना या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी प्रवाहामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये आता ताकदीनं स्वतंत्र स्वतःच्या कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषद नगरपालिका असेल किंवा महापालिका असेल सत्तेमध्ये येण्या एवढी ताकद आज भारतीय जनता पक्षाची झालेली आहे। आम्ही सगळ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये ताकदीनं जिल्ह्यामध्ये काम करू। महायुतीतलेच जे घटक पक्ष आहेत त्यांचेच आमदार तुम्ही इकडे आणलेत, त्यामुळे कुठंतरी वितुष्ट जे आहे ते महायुतीत येईल असंही बोललं जातं। नाही, अजिबात वितुष्ट याचं काही कारण नाही। शेवटी कुणाला कुठल्या प्रवाहात काम करायचं आहे हा त्याचा स्वतंत्र विचार आहे आणि त्या विचारातनं या लोकांनी घेतलेला निर्णय आहे। त्यामुळं असं कुठलंही वितुष्ट याचं काही कारण मला वाटत नाही। आम्ही सगळे मिळून काम करू, पण शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा विस्तार आणि भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचं काम कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण करतो आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये आज सगळी लोक प्रवेश करताना आपण त्यांच्या पक्षाला धक्का दिलाय, पण तुम्ही हे सगळे प्रवेश करा नाही, धक्का देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आपल्या ज्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या लोकांच्या निर्णयाचा आम्ही आदर केलेला आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा आणि त्या निर्णयाचा आम्ही आदर केला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे। शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, सगळे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की स्वबळाचा नारा दिला पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये, कारण कमळ चांगलं फुलू शकतं। हे ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणं शक्य आहे त्या ठिकाणी महायुती म्हणून आपण लढू, ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणं अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर आम्ही सोबत येऊन महायुतीची सत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक संस्थेवर जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महापालिका असेल, महायुतीची सत्ता प्रत्येक संस्थावर आलेली आपल्याला दिसेल। साहजिकच आहे, जयकुमार गोरे आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटले की महायुतीची सत्ता जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये येईल असा विश्वास ते व्यक्त करतायत। कॅमेरामॅन मनीष सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। जाऊ दे सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।